या कर्जबाजारीपणापुढे अनेकांनी गुडघे टेकले. शेतकरी आत्महत्या इथला ज्वलंत विषय आहे. असं गाव नाही ज्या गावामध्ये शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली नाही. आज अशाच एका गावात आहे ज्या गावामध्ये शेतकरी आत्महत्येच्या नंतर उद्ध्वस्त झालेल्या घरात आणि शेतीची सगळी जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या त्या माऊलीशी मी बोलणार आहे. ताई, तुमचं नाव काय? मीनाक्षी दत्त आंधळे. बरं, काय झालं होतं? सर, सुरुवातीला आम्ही कारेगावनच होतो. ॲड्रेस आमचा तिकडलाच आहे, पण 10 वर्ष झाले इथं राहायला आले मी. आल्याबरोबर माझा एक मुलगा 5-6 वर्षाचा होता. 2-3 वर्ष झालं समजा. ते खाली शाळेपाशी पान लागून वारला. ते दुःख मी कसं बसं सहन केलं. आता गेल्या वर्षी 15 ऑगस्ट दिवशी माझे मिस्टर पण कर्जबाजारामुळेच आत्महत्या केली त्यांनी पण. आणि ते पण आता हळूहळू करीतच होते समजा. 2 लेकरं आहेत म्हणून त्यांच्यासाठी करीत होते. मोबाईल होता माझ्या मोबाईलमध्ये, फोनपे नाही, गुगल पे नाही, काहीच नव्हतं. तरी पण असं मुलांनी मोबाईल बाहेर नेला आणि कोणी काय केलं काय माहितीच नाही. त्याचं ओपन केलं, 1,34,000 रुपये खात्यावर होते. त्याच्यातले काढाय गेले पैसे तर 1 रुपयाही नाही. अकाउंटमध्ये काहीच पैसे नसले. मला काय करावं काय नाही काही कळालंच नाही. वाटलं नवऱ्याने मेलं तसं आपणही जीव द्यावा. आता काही उपयोगच नाही, जगूनच काय उपयोग नाही. रानात सासऱ्याच्या नावाची शेती आहे, त्यांनी मला खायला दिली 1 एकर, पण ती पण आज पाण्यात आहे. तुम्ही मग बघून आलात तिथं. रानात ती पण गेली समजा. घरातलं बी गेलं, शेतातलं बी गेलं आणि नशिबातलंही गेलं. मग मी जगायचं कसं, करायचं कसं? समाजात मी ताटमानाने जगण्याचा प्रयत्न करते, पण माझ्याकडे आता जगण्यासारखं काहीच नाही. जगाला वाटतं हे पूर आलाय, जीव मुठीत धरावं, पण मला वाटत होतं की त्या पुरात मी जीव द्यावा आणि वाहून जावं. जगण्यासाठी काहीच नाही. पण शेजारी बाजारी म्हणले आहेत 2, कसं बी होईल, जगतो त्या लेकरासाठी. मग दादा पण आले, ते पण म्हणले की आम्ही तुझी मदत करू, काय असेल ते काढू उकरून. म्हणले की पुन्हा सायबरला जर गेलीस, तुझ्या मोबाईलून झालंय म्हणल्यावर तूच अटक होशील. 1 लेकरू मेलंय, नवरा मेलाय, मग हे बी लेकरू मेल्यावर तुला करायचंय काय जगून तरी? म्हणून ह्याला त्याला दाखवला मोबाईल, पण काही मदत झालीच नाही. काय करावं काय नाही काही समजाना मला. आता दादानी तेवढा सकाळी विश्वास दिला मला की बाई तुझी आम्ही मदत करूच समजा. पण मला वाटलं मला ते भगवान बाबा पांडुरंगच भेटलेत असं मला वाटलं. म्हणून थोडासा मला त्यांच्यावर सगळ्यात जास्त धीर आला, मला विश्वास आला. त्या विश्वासाला तडा जाऊ नये मला एवढंच वाटतं, आणि जाणारही नाही असंही वाटतं. कारण की विश्वासाने असं बोलत होते की आम्ही तुझं बघू, करू, तुला मदत करू. घर नाही, हे घरात दिसतंय असं, पण पत्रा पण माझा फुटलेला आहे की बाजार आणीन म्हणून. माझ्यापाशी आता 2 रुपये नाही, फक्त माझ्या खात्यावर 400 रुपये राहिले होते. ते 400 रुपयात मी माझे 2 लेकरं कसे जगवायचे, काय करू असं वाटतं मला. रडावं आणि मी फाशी घेऊन मरावा, दाटून नाही म्हणत आहो. ही माझी खरी सत्य परिस्थिती. माझं दुःख मी कुणाला सांगायचं? हे बहाणा नाही आणि हे मला कोणी शिकवलं नाही. मी माझ्या माझी खरी सत्य परिस्थिती आहे ती सांगते. मी दुःख सहन करू, काय झालेल्या अकाउंटवरचे पैसे गेलेत म्हणून मी त्याच्यासाठी जगू, काय ते माझं निर्णय लावा. सरकारला तुम्ही पण म्हणा, माझी एवढीच मागणी आहे, मला दुसरं काही नको. माझे गेलेले पैसे मला परत मिळत आणि माझी लेकरं कशी जगवत ती माझी मदत करावं सरकारने, मला एवढंच वाटतंय. मुलं काय शिकतात? मुलगी 9वीला आहे, शाळेत आहे. मुलगा 11वीला आहे, शिकत. तुम्ही शेती करता? हो, रोजानी काम करून पैसे रुपया कमवता होते. शेती तरी करून काय आहे? त्या शेतीत काय आहे? आता गेलं सगळं. कशावर जगायचं, कशावर काय करायचं, काही सुधराना गेलं आणि सुचाना गेला. म्हणजे 4ही दार असे बंद झाले तर की मला असं बाहेर निघायला काही वाटत नाही. काहीतरी मार्ग असला तर सांगा, तर मी जगू शकन. नाही तर मी दिसते अशी. हे आज मी माणसं आलेत म्हणून साडी बिडी व्यवस्थित घातली जरा, नाही तर माझा येडीसारखा 15 दिवस झाला अवतर यावं. तुम्हाला सांगायचंय काय, 1,34,000 रुपये गेलेत म्हणल्यावर त्या बाईला काय वाटत असन? ज्यांच्याकडे पैसा आहे त्याला चिल्लर वाटत असन समजा, पण माझ्यासाठी माझी अख्खी जिंदगी होती ना, त्याच्यावर जगवायचं कसं मी माझे लेकरं? लोकांच्या रानात काम करून जगवीत होते समजा, पण त्यांच्याच रानात पाणी, तर मी रानात काय जाणार आहे काम करायला? तरी कुठून काय होणार आहे? माणसांची चहूबाजूनं कोंडी झाली आहे. त्यांचे संसार इवलेशे आहेत, पण त्यांचं दुःख आभाळा एवढं आहे. आणि आज आभाळ कोसळलं तेव्हा या माणसांना कुठे जावं आणि कुठे आपलं डोकं झाकावं हा प्रश्न आहे. त्याच्यात पुन्हा विवंचना आहे. पुढचं लेकरू गेलं, कर्जाला कंटाळून नवरा गेला, शेत होतं शेत गेलं, त्यानंतर अकाउंटवरचे जे पैसे होते
तेही कुणीतरी फ्रॉड करून काढून घेतले. आता अकाउंटवर 400 रुपये आणि पुढे प्रचंड मोठं आयुष्य, खूप मोठ्या जबाबदाऱ्या. आणि अशा परिस्थितीत ही माणसं सैरा वैरा जीवाच्या आकांतानं कुठून तरी मदतीचा हात येईल म्हणून आशेनं बघतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह विलास बडे, न्यूज 18 लोकमत.